श्री स्वामी समर्थ. मानवाच्या 3 मूलभूत गरजा आहे, अन्न, वस्त्र आणि निवारा. या तिन्ही गोष्टींसाठी मानव हा अतोनात कष्ट करतो, दिवसरात्र श्रम करतो. त्यात वास्तू बांधण्यासाठी तर लाखो करोड रुपये खर्च होतात. आणि जेव्हा ही वास्तू बांधली जाते, त्या क्रियेच्या वेळेला पृथ्वी मातेवर अनेक प्रकारचे आघात होतात. धरती माता तुडवली जाते, कापली जाते, कृमी कीटकांचा नाश होतो, वनस्पतीही तोडली जाते. या सर्वांचा दोष मला लागू नये, किंबहुना जर लागला असेल तर त्यातून माझी सुटका व्हावी म्हणून वास्तुशांती करण्याची रीत चालत आलेली आहे. रामायण कालामध्ये भगवान श्रीराम जेव्हा वनवासात होते त्यावेळी त्यांनी कुटी बांधली आणि त्या कुटीमध्ये राहण्याच्या अगोदर लक्ष्मणाला सांगितले की हे लक्ष्मणा, आपल्याला वास्तुशांती करूनच या कुटीमध्ये राहायचं आहे. तू ऋषीमुनींना बोलवून आण, आपण वास्तुशांती करून या कुटीमध्ये राहायला जाऊ. वास्तुशांती म्हणजे काय, तर इथं देहाची, मनाची आणि त्या वातावरणाची शुद्धता होते. इथे आग्नेय दिशा जी असते त्या दिशेमध्ये वास्तुपुरुषाचा निक्षेप केला जातो. या वास्तुपुरुषाच्या पाठीवर 45 देवतांचा वास असतो. आता वास्तुपुरुषाची उत्पत्ती कशी झाली बरं, तर भगवान महादेव आणि अंधकासूर यांचं घनघोर युद्ध झाले आणि त्या युद्धामध्ये महादेवांना अतिशय श्रम झाला आणि त्यांच्या शरीरातून घामाचे 2 थेंब पृथ्वीवर पडले आणि त्या थेंबातून एक भयान असा मानव निर्माण झाला आणि तो जन्मतःच भगवंताला म्हणायला लागला की हे देवा, मी तुमच्या घामापासून निर्माण झालो आहे आणि मी तुमची संतान आहे, पुत्र संतान आहे, तेव्हा मला खाण्यासाठी काहीतरी द्या, मला खूप भूक लागली आहे. तेव्हा महादेवाने सांगितलं की हे प्राणी, तुला जे कोणी दिसेल त्यांना तू खाण्यास सुरुवात कर. आणि महादेव आपल्या ध्यानामध्ये लीन झाले. या भयानक प्राणीने काय केलं, जो जो दिसेल त्याला खायला सुरुवात केली आणि असं करत करत तो देवतांना सुद्धा खाण्यासाठी गेला. आता देवता घाबरले आणि धावत पळत महादेवाकडे आले की अरे महादेवा, तुम्ही असं काय केले? हा प्राणी तुमच्या शरीरातून उत्पन्न झाला आणि हा आता आम्हालाच खायला निघाला. तर कृपा काहीतरी तुम्ही याचा तोडगा काढा, जेणेकरून आमचे प्राण वाचतील. महादेवाला खूप राग आला, ते क्रोधित झाले आणि त्यांनी त्या पुरुषाला इथं बोलवलं आणि सांगितलं की तू जरी माझ्या घामाच्या थेंबापासून निर्माण झाला असेल तरी सुद्धा तू देवांना खाऊ नको. मग तो म्हणाला, मी काय खाऊ, मला तर खूप भूक लागलेली आहे. मग महादेवाने सांगितलं की तू या पृथ्वी मातेवर जे जे मानव घर बांधतील, मंदिर बांधतील, नगराची रचना करतील, त्या सर्वांच्या घरामध्ये जेव्हा वास्तुशांती होईल आणि आग्नेय दिशेमध्ये तुझं निक्षेप केला जाईल आणि तुला ते बली प्रदान करतील आणि तो नैवेद्य तू ग्रहण करायचा, जेणेकरून तुझी भूक भागेल. आणि आजपासून मी तुझे नाव वास्तुदेवता किंवा वास्तुपुरुष असं आपण ठेवू. तर त्या वास्तुपुरुषाला सर्व देवांनी म्हणजे 45 देवतांनी पृथ्वीवर लोटून दिलं आणि ते त्याच्या पाठीवर स्वार झाले. म्हणून जेव्हा आपण वास्तुशांती करतो आणि वास्तुपुरुष हा आग्नेय दिशेला निक्षेप करतो तर त्याच्यासोबत 45 देवता सुद्धा तुमच्या घरामध्ये वास करत असतात. म्हणजे आपल्याला वास्तुपुरुषाचा तर आशीर्वाद लाभतोच लाभतो, परंतु त्याच्यासोबतच आपल्याला 45 देवतांचा सुद्धा आशीर्वाद प्राप्त होतो. तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर तुम्ही याला लाईक करा, इतरांना शेअर करा, जेणेकरून त्यांना ही माहिती मिळेल आणि माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.